सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वीचा इतिहास जपणारे हे मंदिर आजही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. चुना किंवा सिमेंटचा वापर न करता बांधलेली ही वास्तू आजही तितक्याच भक्कमपणे उभी आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस वाहणारा 3 पायरी धबधबा आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणाला अजूनच गूढ आणि आकर्षक बनवतं. स्वयं महादेवाचं मंदिर आहे आणि या साईडला ही गंगा. वाह, आई शपथ यार. पुण्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर कामशेत मार्गे जांभवली गावाजवळ वसलेलं हे प्राचीन शिवमंदिर. जर पावसाळ्यात पुण्यापासून जवळ आणि कमी गर्दी असलेलं ठिकाण शोधत असाल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ शोधलाय. हे ठिकाण शहराच्या धावपळीपासून दूर शांततेचा एक वेगळाच अनुभव देतं. चला तर पाहूया प्रवास कोंडेश्वर मंदिराचा. तर नमस्कार मित्रांनो, मी जातोय आता कोंडेश्वर मंदिराच्या इथे. आणि कोंडेश्वर मंदिराला जाते वेळेस हा जो गाव आहे, आय थिंक उंबरवाडी असं काहीतरी गाव आहे, तर या गावावरून हा जो काही सीन दिसतोय ना, खूप खतरनाक आहे. बघू शकता हे सगळे डोंगर, त्याच्यावर लागणारे ढग आणि वरून वाहणारे झरे. खूपच अप्रतिम असं दृश्य आहे. चला, कुठलं गाव हे? खूप भारी आहे ना, मस्त आहे. नाव काय तुमचं? अच्छा, चला येतो. धन्यवाद. बरे का? धन्यवाद म्हटलं, येतो. पहिल्या पावसाच्या सरी पडल्या की मातीचा सुगंध आणि बळीराजाच्या चेहऱ्यावरचं समाधान दोन्ही नव्या आशेची चाहूल देतात. बैलांच्या साथीने जमिनीची मशागत करत तो फक्त शेत नांगरत नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या घासाची पेरणी करत असतो. असाच बळीराजाचा विचार मनात करत करत मी येऊन पोचलो कोंडेश्वर मंदिराच्या इथे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी एक्सप्लोर करायला आलो आहे जांभवली गावातील कोंडेश्वर मंदिर. आणि हे जे कोंडेश्वर मंदिर आहे हे पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. तर कसं आहे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हे तुम्हाला मी या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर आपण बघू शकतोय हे आपलं कोंडेश्वर देवस्थान आहे जांभवली गावातलं. आणि या ठिकाणी आपल्याला आतमध्ये आल्यावर हा पूर्ण एक सभागृह टाईप त्यांनी बांधून घेतला आहे नवीन. इथे आपल्याला नंदी महाराज दिसत आहेत आणि हे जुन्या काळातील काही अवशेष आहेत दगडांचे, तर हे इथे बसवलेले आहेत. आपल्याला इथे बऱ्याच प्रकारचे नंदी इथे दिसत आहेत. हे आहे आपलं क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली. हे सभागृह जे आहे हे नंतर बांधण्यात आलंय, पण या सभागृहाचा जो पुढचा भाग आपल्याला दिसतोय तो पूर्णपणे जुना आहे. जवळपास याला 400 ते 500 वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलाय असं इतिहासात सांगतायत. हे जे काळ्या दगडांचं जे बांधकाम दिसतंय याच्या पुढचा जो भाग आहे, जो मेन गाभारा आहे, तो जुन्या काळातला आहे. आणि हे मागचं जे पूर्ण सभागृह आहे हे नंतर बांधलंय. अनंत है शक्ति तेरी महादेव हरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। दादा पहिलं तर तुमचं नाव सांगा. नाव बाळू कदम. वाळू कदम.
आणि मंदिराचा इतिहास थोडासा काही? कसं असं आहे का इथं पाठीमागे 5 कुंड आहे. हं. कुंडलिका नदी नाव आहे. कुंडलिका? कुंडलिका नदी नाव आहे. हं. 5 कुंड म्हणून याचं नाव कोंडेश्वर. शिवाजी महाराज हं. इकडे या साईडला किल्ला आहे ढाकबैरी. कुठला ढाकबैरू? ढाकबैरी किल्ला हा, माहिती ते आहे. ट्रेकिंग करतात तिकडून. हं. इथून निघालं का भीमाशंकर वाटत ओके. ट्रेकिंगला भीमाशंकरला जातो. ओके. म्हणून इथे कुंडलिका नदीमुळे या नावाचं कोंडेश्वर. हां. हे पांडवकाली मंदिर आहे स्वयं स्वयंभू मंदिर आहे पांडवकाळे. पांडवकाली. इथेच असता का तुम्ही? हो इथंच गाव इथलंच? इथलंच गाव जांभोली कुठचं? हे जांभवली. जांभवली गावात. जांभोली छान छान. आपल्याला इथं शनिवार रविवार गर्दी दिसत असेल शनिवार रविवार फुल गर्दी असते. सोमवारचं इथं भजन असतं, जेवण असतं दर सोमवारी. दर सोमवारी 12 महिने. हो, हो. तिथून लोणावळ्याचा ट्रेक तो इथं आपला कोंडेश्वरला येतो. हां. कोंडेश्वरून दादोरी ढाकबैरीवरून भीमाशंकरला जातात. भीमाशंकरला. छान छान. हे समोरचा कोकण काढा. इथे जाता येतं? हो जाता येतं ना. तो पॉईंट खरंच आहे ना, अगदीच आहे ना. इथून खालूनच ना? नाही आपल्या ह्या वाटेल ती दिसती वाट मिळाली हो पाहिजे. हा 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 हा. ह्या बघा ही समोरची लाल त्या टेकडी जी आहे तिथं दिसते ना लाल. हा हा लाल मातीचे. हा लाल हा माती. हा हा. सर मी काही चुकण्यासारखं काहीच नाहीये. पायवाट आहे तिथे. पायवाट संपूर्णच आहे. आणि तिथली आपली जाऊ ते जे सपाटी आहे हा हा कोकण काढा आहे. तुम्ही इथून जरी आम्हाला आहे ना तुम्ही तिथं उभे राहिले तरी दिसणार दिसणार. आहे. हा, चालेल चालेल. तुम्हाला पण आम्ही इथं दिसणार आहे. दिसणार चालतंय. आणि काही चुकण्यासारखं नाहीये. सोपे वाट आहे जवळच. तिथून जरी तिथून खालून एक रस्ता आहे हा. तो तिकडनं येताना आहे ना डावीकडला रस्ता सोडून द्यायचा. आणि सरळ आहे. इकडचा उजव्या साईडचा घ्यायचा आणि यायचं. सरळ यायचं. चालेल म्हणजे चालेल तिथली तुम्ही माहिती घेऊन या आणि चांगल्या मस्त याच्यात द्या. चालेल चालेल नक्कीच. नक्कीच. चालेल. हो हो, धन्यवाद. येतो. हो या. खूप खतरनाक असा व्ह्यू आहे या मंदिराच्या आजूबाजूला. आणि तुम्ही बघू शकताय इकडे जे आहे हे देवाचं वन म्हणून त्यांनी सांगितलं मला. म्हणजे जसं की आपण वनराई म्हणतो, सॉरी जसं की आपण देवराई म्हणतो, तर ती देवराई आहे या मंदिराची, या देवाची. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय. अजूनही इथं 11 वाजायला आलेत, अजूनही धुकं दिसतंय. आणि या मंदिराचं मुख्य असं आकर्षण म्हणू शकतो मी की या मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्याला 3 कुंडांचा एक धबधबा पाहायला मिळतोय. खरंच खूप अमेझिंग असा व्ह्यू आहे. म्हणजे हा शब्दात नाही व्यक्त करू शकत की इथे शंभू महादेवाचं मंदिर आहे, इथे स्वयं महादेवाचं मंदिर आहे आणि या साईडला ही गंगा. म्हणजे हे जे दृश्य आहे हे खूप असं विलक्षणीय आहे, खूप असं आकर्षक आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं जे बांधकाम आहे ते कुठलाही चुना किंवा सिमेंटचा वापर न करता केलेला आहे. असं कसं काय शक्य असू शकतं? तर हे शक्य असेल जर ते बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी स्थापत्य शैलीने बांधलेलं असेल. तर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य काय आहे तर हे जे दगड जे काही बांधकाम करण्यासाठी वापरले जातात तर ते जे दगड असतात ते पूर्णपणे इंटरलॉक सिस्टीमने, इंटरलॉकची पद्धत असते, दगड एकमेकांमध्ये कोरून एक खाच बनवला जातो आणि त्या पद्धतीने हे जे दगड आहेत ते उभारले जातात. त्यामुळे हे जे बांधकाम असतं याला सिमेंट आणि चुना याच्यापेक्षासुद्धा जास्त मजबूती येते. आपण हेच बांधकाम बऱ्याच किल्ल्यांवर बघतो. आपण जुन्नर दुर्गोत्सवमध्ये बघितलं आहे की हडसरचा जो किल्ला आहे त्याचा जो मुख्य दरवाजाकडे जाणारा जो पायरी मार्ग आहे तो इंटरलॉक सिस्टीमने बाजूच्या कातळांमध्ये कोरला गेला होता. तर तसंच काहीचं बांधकाम हे आपल्याला या मंदिराच्या ठिकाणी बघायला भेटतं. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक छान अशी महादेवाची मूर्ती स्थापन केली आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघता आणि ही गंगामाई मागे बघता ही जी महादेवाची मूर्ती आहे ही खरंच शोभून दिसते या ठिकाणी. छान वाटलं भेटून. विचारल्याबद्दल धन्यवाद. कारण कसं नवीन आहे मी. रोहित परब मालवणला कधी आलात तर भेटा नाही. आम्ही मराठवाड्यातले. मराठवाड्यातले. चालेल चला. ते जे काका होते त्या काकाने मला इथला एक समोरचा एक पॉईंट सजेस्ट केलाय. ते म्हणले की दर्शन झालं ना की त्या पॉईंटला नक्की जा बाळा, खूप छान नजारा आहे, व्ह्यू आहे. तर एवढं काकाने म्हटलंय जा बाळा आणि बाळा जाणार नाही असं होणार नाही. तर फक्त मंदिराचं दर्शन करायला आलो होतो पण
आता काका म्हणलेच म्हटल्यावर मला जावंच लागेल. या मंदिराच्या मागच्या बाजूस हे जे कुंड आहेत, इथून हा रस्ता जातो आणि या रस्त्याने ही पायवाट जी गेली तर तिकडून आपल्याला जायचंय. मी आता निघालोय त्या वाटेने जायला. आणि जाताना एवढे झरे लागत आहेत मला आजूबाजूला. खूप छान आहे. माझ्याजवळ टाईम थोडा कमी आहे, त्यामुळे मला पळावं लागते. मी पळत पळत जाणार आहे, पळत पळत येणार आहे. पण असं नाही पळणार आहे की मला पळावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे गर्दी नाही आहे आणि मला गर्दीची ठिकाणं आवडत नाही. तर ज्या लोकांना गर्दीची ठिकाणं आवडत नाही ना, किंवा ज्या ठिकाणी गर्दी आहे अशा ठिकाणी त्यांना जायला आवड करतात, तर त्यांच्यासाठी ही बेस्ट जागा आहे. आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे या मंदिराच्या ठिकाणी हिंदूच नाही आले. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जिकडे जातोय तिकडे मी एकटाच आहे. बाजूला मागे होते मित्रमंडळी दुसरी ग्रुपची, तर ती येत आहेत का नाही माहीत नाही. जर ते आले तर ते असतील, नाहीतर त्या ठिकाणी मी एकटाच असेल. फुल गावाकडे आलेल्याचा फील येतोय मला. एवढं भयानक असं मस्त असं खतरनाक असं जंगल आहे. हे जे पठार आहे तेच सांगितले त्यांनी एक्सप्लोर कर म्हणून. हा ऑलमोस्ट येऊन पोचलोय मी. वा आई शपथ यार, एक नंबर. बघायचे या डोंगराच्या पलीकडे आहे राजमाची किल्ला आणि या ठिकाणी आहे ढाकबैरी किल्ला. ढाकबैरी किल्ल्यावरून भीमाशंकरपर्यंत एक जंगल ट्रेक जातो आणि त्या जंगल ट्रेकची सुरुवात ही इथूनच होते. मी आता इथून रिटर्न जातोय. पण जसं काका बोलले की व्ह्यू तुला अमेझिंग दिसेल, व्ह्यू खूप छान दिसेल, तसाच मला जो व्ह्यू आहे तो खूप छान दिसला आहे. एवढ्याशा छोट्या ट्रेकमध्ये तुम्हाला असा व्ह्यू दिसणं म्हणजे खूप रेअर असतं. तुम्ही जर आलात कोंडेश्वरला ना, तर हा ट्रेक मागचा नक्की करा आणि ह्या पॉईंटला नक्की जाऊन या. तर मित्रांनो, हे आपलं जे कोंडेश्वर देवाचं मंदिर आहे, या मंदिराच्या ज्या मागच्या बाजूस ह्या 3 टप्प्याचा जो आपल्याला धबधबा दिसतोय, हा मेन म्हणजे कुंडलिका नदीचा एक भाग आहे. आणि हे पुढे जाऊन कुंडलिका नदी होते आणि पुढे जाऊन आपल्या इंद्रायणी नदी जी आहे त्या इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. उशीर झालाच आहे तर थोडा वेळ काढून मंदिराच्या मागचा धबधबा एक्सप्लोर करू असं म्हणत माझी पावलं धबधब्याच्या उगमस्थानाकडे वळली. हा माझा निर्णय योग्यच होता हे मला थोड्याच वेळात समजून चुकलं. चला तर मंडळी, या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओचा शेवट करतोय. हा शेवट फक्त व्हिडिओचा आहे, आपल्या प्रवासाचा नाही. मी माझ्या प्रवासात अशी नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करत राहणारच आहे. तर तुम्हालासुद्धा ही ठिकाणं पाहायची असतील, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.